तर ईव्हीएमला दोष देत बसू नका असं एका खासदारांनी स्पष्ट सांगितलंय। ईव्हीएमला दोष देऊ नका, घोटाळा असता तर मी खासदार झालो असतो का, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय आणि त्या वक्तव्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केलंय। सोबतच उद्धव ठाकरे आणि ईव्हीएमला दोष देणाऱ्या संजय राऊत यांना याबद्दल सांगा असं म्हणत सरनाईकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं ठाकरे राऊतांवर निशाणा साधलाय। तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू होणार असंही सरनाईक म्हणाले। अजून महत्वाची गोष्ट, मशनीला नावं ठेवू नका, मशनीला नावं ठेवू नका। काय काही जण म्हणतात मशनीत घोळ आहे। अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती, लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग घोळ लोकसभेलाच केला असताना घोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत घोळ नाही। ईव्हीएम म्हणजे काहीतरी बोगस प्रकार आहे, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी या ईव्हीएम मध्ये काहीतरी लफडं केलेलं आहे असं वारंवार तुम्ही बोलता। वारंवार तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम वर दोष देत असता। जिंकून आल्यानंतर ईव्हीएम चांगली आणि पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम वाईट, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या लोकांनी कधी घेतलेली नाही, परंतु तुमच्या लोकांनी मात्र सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकरांचं ह्या बाबतीत तरी निदान कौतुक करायला हरकत नाही। त्यांनी आपल्या नेत्यांना त्या संदर्भात सांगायला पाहिजे।